15 मार्कला असे 10 प्रश्न होते. आता आपण पहिले 1 आणि 2 बघूया. पहिला प्रश्न तर एकदम सोपा विचारलेला बघा. डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला याच्यातली थिनिंग लाईन सांगतो. एक विद्यार्थी समजा त्याने लिहिला की हरप्पन काय तर ग्रेनरीज आहेत. ग्रेनरीज म्हणजे मोठे मोठे ते भांडार ज्याच्यामध्ये आपल्याला माल साठवण्यासाठी ठेवायचं. आणखी लिहिलं समजा इथं डबल स्टोअरची घरे होती, म्हणजे 2 मजली घरे. तिसरं काय परत काय असते आणखीन समजा बरोबर पब्लिक बाथ सिस्टीम होती. आणखीन काय चौपदरी रस्ते बरोबर का असे कट ॲट द 90 डिग्री. पण हे काय बरं, इट इज वी आर लिस्टिंग डाऊन द आर्किटेक्चर्स ऑफ द हडप्पा. काय विचारले, व्हॉट आर द सायलेंट फीचर्स. सायलेंट फीचर्स काय आहेत हे तर माहिती आहे त्यांना, ग्रेनरीज येते त्याचे सायलेंट फीचर्स काय आहेत कळलं का. सायलेंट फीचर म्हणजे काय असतील बरं, म्हणजे काय तिथं ब्रिक्ड विटांचा वापर केला गेलेला आहे आर्किटेक्चरमध्ये बरोबर का. टिकाऊ मजबूत आर्किटेक्चर बांधलेलं आहे. इन्व्हायरमेंट बरोबर, इन्व्हायरमेंटचा उद्देशाला बघून आर्किटेक्चर बनवलं गेलेलं आहे. समजलं का. इकॉनॉमी आर्किटेक्चरमध्ये तिथली इकॉनॉमी आपल्याला शो होते, तिथलं कल्चर आपल्याला शो होते. दिस इज द फीचर्स, दिस इज द आर्किटेक्चर. याच आर्किटेक्चरचे फीचर्स आपल्याला विचारले. समजायला तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये हे लगेच डिफरन्शिएट झाला पाहिजे. ह्याच्यासाठी थिनिंग लाईन काय, रीड द क्वेश्चन व्हेरी केअरफुली अँड त्याचं आकलन झालं पाहिजे तितकं चांगल्या प्रकारे. कळते का, समजलं का हे तुम्हाला. ही आय ओपनिंग थिनिंग लाईन मी तुम्हाला सांगितली, समजते. ओके. आता खूप जणांचं आता बघा काय म्हणणार, किती सोपं यूपीसीने विचारलं काय आर्किटेक्चर ग्रेनरी असतात. यूपीसीला काय विचारायचं होतं, व्हॉट आर द सायलेंट फीचर्स. त्या सायलेंट फीचर्सवर आपण फोकसच केला नाही, म्हणून आरामात वाजायचं. पुढचं बघा, एक्झाम माइंड आला का, वर होता डिस्कस. काय ते शब्द, क्रिटिकली अनालाइज असे शब्द तुम्हाला बघायला भेटतील थ्रू आउट द तुमचा कोर्स. त्याचं आपण बघायचं की आता मी सांगतो पुढं जाताना. एक्झाम माइंड द मेन ॲस्पेक्ट्स, वर काय होतं सायलेंट फीचर्स ऑफ अकबर्स रिलिजियस सिन्क्रिटिझम. म्हणजे काय, अकबरांच्या इथं इबादत खाना होते बघा. सर्व रिलिजियस लीडर्स एकत्र यायचे, ते डिबेट डिस्कशन करायचे, इबादत खाना. आता मी इबादत खाना लिहून आलो, ती सुद्धा अगेन लिस्टिंग डाऊन द, पण त्यांनी काय विचारले, मेन ॲस्पेक्ट्स. त्याचे मेन ॲस्पेक्ट लिहायचे. कळते. जेव्हा म्हणजे काय तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला सायलेंट फीचर्स, आता सायलेंट हे आता कसं करणार, मागे यूपीएससीने सायलेंट फीचर्स ऑफ द भक्ती मुवमेंट विचारलो. मग लगेच त्या प्रश्नावर आपल्याला लगेच कळलं पाहिजे सायलेंट फीचर म्हणजे इथं वेगळा कळले काय. समजलं. बघा पुढं बघा, आणखीन एक तुम्हाला वाटलं तर एक प्रश्न सांगतो. काय विचारलेलं, लॉर्ड डलहौसी यांना आधुनिक भारताचा जनक म्हणावं का, किंवा म्हणतात. काय वाटतं तुम्हाला, बरोबर की नाही. आधुनिक भारताचा जनक वाचले की नाही तुम्ही इतिहासात, लॉर्ड डलहौसी हे आधुनिक भारताचे जनक आहेत. बघा तर आता बघा हे आधुनिक शब्दाचा अर्थ काय बरं. लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं, त्यांनी रेल्वे, तारायंत्र, पोस्टल जे असेल ते, म्हणजे याचा अर्थ आधुनिक आहे का. फक्त इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ह्याचा अर्थ आधुनिक नाही. आधुनिक म्हणजे का, विचार सुधारले पाहिजे, वुमनचं डिग्निटी वाढली पाहिजे, कास्ट डिस्क्रिमिनेशन कमी झालं पाहिजे, पब्लिक लाईफमध्ये रिलिजियसनेस कमी होऊन सेक्युलरिझमकडे आपण गेलो पाहिजे. दॅट इज आधुनिक. मग ह्या आधुनिकसाठी कोणाला काम केले सर्वात जास्त, ह्या गोष्टीसाठी राजाराम मोहन राय. दॅट इज वाय नॉट द लॉर्ड डलहौसी, ॲक्च्युली राजाराम मोहन राय वॉज द फादर ऑफ मॉडर्न इंडिया. कळते का, असे प्रश्न आहेत.